विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडीमध्ये सत्ताधारी पक्षांच्या नेत्याची मोठी इन्कम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक नेते हे शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छित आहेत आणि अनेकांचा प्रवेश देखील झालेला आहे. तसंच आपण पाहू शकतो लोकसभा निवडणुकीपूर्वी जे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या सोबत गेलेले बाबा दुर्राणी हे देखील आज निसर्ग मंगल कार्यालय म्हणजे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. त्यासोबतच सीताराम खंडाट हे देखील माजी आमदार शरद पवारांची आज भेट घेणार आहे. नेमकं या भेटीमागचं कारण काय आहे आणि कशासाठी ही भेट असणार आहे हे जाणून घेऊया. आज आपल्यासोबत दोघंही आहेत. काय सांगतात पहिला आपण बाबा बाबा काय सांगतात मतदारसंघामध्ये आपण 2 वेळा पक्ष बदललेला आहे, मात्र आता पुन्हा हे महाविकास आघाडी आणि शरद पवारांकडे येतात. पवारसाहेबांनाच मानणारा कार्यकर्ता आहे. मी अजितदादाबरोबर होतो, काही दिवस पक्षामध्ये गेलो होतो, हे सत्य आहे. पण त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचे विचार म्हणतात, पण हे शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाबरोबर मुस्लिम समाज त्या ठिकाणी आणि दलित समाज आणि जे समाज फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आहे ते अजितदादा पक्षाला मान्य करायला तयार नाही. ही परिस्थिती हे कधीपासून झालं अजित पवारांना मान्य करायला? सुरुवातीपासून मी याच्या आधी अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात आलो, अजितदादाने घेतलं होतं. त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की 10 वर्षापासून या देशाचे मुस्लिम समाज केंद्राच्या सरकारामुळे फार नाराज आहे आणि हे समाज आपल्याला जोडणं, आपण ज्याबरोबर गेलो जे लोकांबरोबर त्याच्याबरोबर समाज मुस्लिम समाजवर जे सातत्याने अन्याय अत्याचार होतात देशामध्ये, त्याच्यामुळे मुस्लिम समाज होणार नाही असं मी जाहीरपणे सांगितलं होतं. अजित पवारांना अजित पवारला स्टेजवर सांगितलं होतं. काय प्रतिक्रिया होती? त्याने ते प्रतिक्रिया दिले नाही. आता ते त्याच्यावर काय मी विचारलं नाही. मी सांगितलं होतं की आपण या संदर्भात गांभीर्याने विचार करावा. शरद पवारांनी आता भेट जरी दिली आहे तरी मराठवाडा आपण पाहू शकतो की जरांगे यांचा मोठा प्रभाव या प्रभावाच्या त्यांना नातूचा करण्यासाठी आज आपण पक्षप्रवेश करताय का? पक्षप्रवेश माझ्या संभाजीनगर औरंगाबादमध्ये जे या ठिकाणी झालेला आहे. पक्षप्रवेश विषय नाही. मी या उमेदवारी मागण्यासाठी या ठिकाणी आलो. पाथरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहे. निश्चितपणे मी ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. पाथरी विधानसभामध्ये काय आव्हान वाटतं की तुम्ही महायुती सोडून महाविकास आघाडीकडे आला? पाथरी विधानसभा मतदारसंघ 80पासून चरखेच्या चिन्हापासून पवारसाहेबांना मानणारा मतदारसंघ आहे. सातत्याने त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या विचाराचे आमदार निवडून आलेले 80पासून. तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष मराठवाड्यामध्ये पवारसाहेबाला मानणारा मोठा वर्ग आहे आणि पवारसाहेबांची जे सातत्याने रणनीती राहिली धरणीपेक्षा फुले शाहू आंबेडकर विचाराची, त्याच्यामुळे मुस्लिम समाज, दलित समाज त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर पवारसाहेबांना मतदान करतो. काँग्रेस सोडायचं काय कारण होतं? हे सगळे जर आपण तुम्ही जे सगळे समाज जर महायुतीला सपोर्ट करत नसते, मतदान करत नसते, काँग्रेस सोडायचं काय कारण? नाही सॉरी, अजित पवारांना सोडायचं काय कारण होतं की तुम्ही परत इकडे पुन्हा शरद पवारांना सोडण्याचं कारण हेच होतं. म्हणजे हे समविचारी पक्ष नाही. हे शिंदे गट आहे, भारतीय जनता पक्ष आहे. ते या ठिकाणी आपण म्हणजे मनातले मनात असं होतं की घुडमटल्यासारखं वाटतं. एक जे समविचारी लोक नाही त्यांच्याबरोबर आपण राहणं, त्या ठिकाणी मेळावे घेणं, बैठका घेणं आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विरोधात सातत्याने भारतीय जनता पक्ष, शिंदे गटचे वक्तृत्व किंवा त्या ठिकाणी भाषण मीडियाच्या माध्यमातून होणं, त्याच्यामुळे मुस्लिम समाज अजिबात हे दोन्ही शिंदेला बी आणि BJPला बी मान्य आहे. अजित पवारांचा कुठेतरी प्रभाव कमी पडतो. त्यांची
नेत्यांना पुढे आणण्यासाठी किंवा त्यांची जी मतं आहेत ते व्यक्त करण्यासाठी खास करून त्यांच्याकडनं सांगितलं जातं की आपण पुरोगामी विचाराचे आहोत. मग तो कुठेतरी विचार वारसा राबवण्यासाठी कुठेतरी अजित पवार कमी पडतात असं वाटतंय का महायुतीमध्ये? ते कामाचे मानव व्यक्तिमत्व खूप मेहनत घेतात कार्यकर्त्यासाठी लोकांसाठी, त्याच्यात काही दुमत नाही. पण त्या ठिकाणी जे बसले फुलेशाह आंबेडकरांचे विचार आणि हे लोक जे शिंदे आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी जनतेला सुख होतं आणि जनतेला अमान्य उमेदवारी मिळेल असं वाटतंय का? आणि निश्चितपणे मला खात्री उमेदवारी मिळेल. आपण दुसऱ्या माजी आमदारांकडे येऊया. आमदार गंगाखेड मतदारसंघामध्ये आपण माजी आमदार होता शरद पवारांच्या भेटीला मिळेल का? आणि म्हणून आपण निवडून घेऊ शकत त्याची काय तुम्ही रणनीती आखली आहे, काय होती का? मी त्या मतदारसंघामध्ये आज 35 वर्ष आहे आणि 35 वर्षामध्ये 3 वेळा अपक्ष आमदार निवडून आलो तिथं. 3 वेळा अपक्ष निवडून आलो आहे आणि आता माननीय शरदचंद्र पवार यांच्या पक्षात पहिल्यांदा आलो आहे. आणि ते त्यासाठी आलो आहे की महाराष्ट्रामध्ये तुतारीसारखा आवाज कुठंच येत नाही आहे, तो आमच्या काळात भेटतो आहे आणि मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. बरं, मी विधानसभेत शिपाई होतो तेव्हापासून मी त्यांचा माझा संबंध आहे आणि मी ठरवलं आता शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्याबरोबर राहायचं. तुम्ही 3 वेळा अपक्ष निवडून आला आहे तेव्हा आता तुम्हाला शरद पवारांची साथ देण्याची काय गरज पडते? मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे यांचा प्रभाव जास्त आहे त्यामुळे पडली आहे का कुठेतरी तुम्हाला त्यांची साथ लागते? मनोज जरांगे साहेबांची साथ 100% आहे मराठ्यामध्ये, त्याच्याबद्दल वादत नाही आहे. परंतु आज शरदचंद्रजी पवार यांचीसुद्धा साथ महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळं आम्ही लोक सर्व त्यांच्याबरोबर आहोत. काय वाटतं आम्हाला सगळे मतदारसंघामध्ये तुम्ही आज पक्ष उमेदवारी मागणार आहात, कशा प्रकारे मागणार आहेत आणि काय पुढे शरद पवारांकडे प्रस्ताव ठेवणार? तिकीट मागणारे पक्षाची तिकीट मागणारे पहिल्यांदा मागतो पक्षाचं तिकीट आणि पक्षाचं तिकीट मागून विकास करण्याच्या पाठीमागं काम आहे. माझा ध्येय तसं आहे. मी 3 वेळा अपक्ष झालो, त्या मतदारसंघाचं मी सगळं चित्र बदलून दाखवलं आहे. बोलणं आहे महाराष्ट्रामध्ये विचारा, गोदावरीवरती लोकांना 80-80 किलोमीटर जायला लागत होतं नांदेडला पुण्याला. हे 3 पूल बनवले, 3 मोठाले पूल बनवले, बंधारा मोठा आणला आहे, पाण्याचा प्रश्न सोडला आहे. शाळा मुली शिकत होत्या मराठी समाजाच्या, 14 वर्ष लग्न करत होते, तर त्यांना मी 46 शाळा खेड्यात दिल्या. आज त्या मुली शिकतात. सामाजिक काम तर तुमचं उत्तमच आहे तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण तुमची जी बँक आहे अबुदा बँक त्याच्यावरती काही संकट काळ आले होते. काय वाटतं याच्यामध्ये राजकीय प्रक्रिया होती, खेळ होती का? त्याच्यामध्ये आता सांगायचं म्हणजे मी राजकारणामध्ये पहिला जन्मल्यापासून आहे असं समजायचं. मी पहिला भारतीय जनता पार्टीचा काम करत होतो. मुंबईमध्ये 2 वेळा भारतीय जनता पार्टीच्या तिकटीवरती नगरपालिका दोन्ही लढवल्या, 2 वेळा पडलो. राखीव मतदारसंघ गंगाखेड असल्यामुळे मला पक्षाने आदेश दिला आणि मी त्या टायमाला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या आदेशाने गंगाखेडला गेलो. माझा जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर. राहतो जन्मल्यापासून लालबागचा राजा बसतो गणपती इथं राहतो. त्यामुळं मला पक्षाने आदेश दिला, मी गेलो आणि तिथं लोकांनी स्वीकारलं नाही पहिल्या वेळेला. दुसऱ्या वेळेला मला तिकीट नाही दिली, मी बंडखोरी केली, निवडून आलो. बँकेबद्दल विचारलं होतं, काय वाटतं? बँकेचं राजकारण झालेलं आहे. राजकारणाचा बोलायची भीती वाटते, परंतु सांगतो आम्ही शिवसेनेकडून शिर्डीमध्ये माझ्या मुलाला शिवसेनेचं तिकीट दिलं होतं लोकसभेला जाहीर केलं होतं. आम्ही कामाला लागलो, माझा जिल्हा नगर आहे, तिथून मी कामाला लागलो होतो. तेवढ्यात मला बोलून सांगितलं मी माघार घ्यायला तुमचं हे करतो. आम्ही ताबडतोब माघार घेतली, परंतु आमचा बँक बरखास्त केली 4 दिवसात. कोणी गेली काय सांगता? राजकीय लोकांनी केली. कोणाचं नाव घ्यायचं, नाव घेता येत नाही ना कोणाचं. राजकीय सूटबुद्धीने झालंय काम आमच्यावर. अपेक्षेविरोधात आता आम्ही कोर्टामध्ये गेलो त्याच्या विरोधात. मी ही बँक 5,000 काळा चौकीला चालू केली, झोपडपट्टीत, आंबेवाडी झोपडपट्टी जगामध्ये माहिती आहे, त्याच्यात मी राहतो, लहानचा मोठा झालो. तिथं बँक चालू केली. अख्ख्या देशामध्येचं नाव लौकिक आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बँक आहे, 111 शाखा आहे, त्याच्यात मी चेअरमन आहे.
चौथी शिकलेला, चौथी पास, फक्त मराठी चौथी पास शिकलेलो आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मी नाव कमवून दाखवलं, संस्था कशी चालवायची ते दाखवलं. म्हणून मी कोर्टात गेलो आहे, 9 महिने खेळतो आहे, पण कोर्ट पण न्याय देत नाही. चाललंय तारखा पडतात, बघू कुठपर्यंत पडतात. कोर्टातली प्रक्रिया आहे. तुम्ही आज उमेदवारी मागण्यासाठी आला आहात. म्हणूनच आपण पाहू शकतो की येणाऱ्या विधानसभेचं चित्र हे हळूहळू अधिक रंजक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे नेते काही काळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोडून गेले होते ते पुन्हा आता महाविकास आघाडीमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा उमेदवारीबाबत काय निर्णय होईल, कोणाला उमेदवारी मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स.